पावसाची संततधार अखंड चालू होती. काळं आभाळ अजून गच्च भरून आलं होतं. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पाऊस अजून थांबेल असं कोठेही जाणवत नव्हतं. निसर्गाचा देखावा डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता. पण पारूच्या मनात मात्र सौंदर्य बघायची ताकद उरली नव्हती. ती आपल्या छोट्याशा झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती. तिचा पावसावरती खूप राग आला होता. तिची तरी काय चूक म्हणा. 2 दिवसापासून तिच्या आणि तिच्या मुलांच्या पोटात अन्नाचा एक कण नव्हता. उपासमारीनं दोन्ही मुलं हिरमुसून गेली होती. पारू मासेमारी करून संसार चालवत होती. तिचा नवरा असताना दोघं कष्ट करून संसार चालवत होते. पण काही वर्षांपूर्वी साप चावल्यानं तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि संसाराची संपूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावरती पडली. तरीही ती खंबीरपणे उभी राहिली होती. मुलांसाठी ती रोज समुद्रावर जाऊन मासे पकडायची, गावात विकायची आणि जेमतेम संसार चालवायची. पण आजचा पाऊस तिच्यासाठी वैरी बनला होता. मोठा मुलगा सुरेश वारंवार आईजवळ येऊन म्हणत होता, "आई, खूप भूक लागली ग." पारू त्याला समजावत म्हणाली, "पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला. आज मस्त माशाचं कालवण करते." माशाचं नाव ऐकताच सुरेशच्या चेहऱ्यावरती थोडं हास्य उमटलं. दुसरीकडे लहान मुलगा तापाने फणफणत होता. कालपासून त्याला दूधही मिळालं नव्हतं. पारू त्याच्या कपाळावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. मुलांची अवस्था बघून तिचं मन तिळतिळ तुटत होतं. संध्याकाळच्या सुमारात पाऊस थोडा कमी झाला होता. पारूनं वेळ न दवडता छोट्या मुलाला कमरेला घेतलं. 2 टोपल्या हातात घेतल्या आणि सुरेशला सोबत घेऊन समुद्र किनाऱ्याकडे निघाली. समुद्रकिनारी रोहू, मृगळ, सुरमई असे मासे मिळत होते. खेकडे आणि विविध रंगाचे साप किनाऱ्यावरती वळवळत होते. सुरेश त्यांच्यावरती दगड मारू लागला. ते पाहून पारू रागानं म्हणाली, "अरे, दगड मारू नकोस, साप चावेल." आईच्या बोलण्यानं सुरेश शांत झाला. बराच वेळ मेहनत केल्यानंतर पारूने भरपूर मासे पकडले. दोन्ही मुलांना घेऊन तिनं गावात मासे विकले. थोडे पैसे मिळाले म्हणून तिच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत होतं. काही मासे तिनं घरी कालवण्यासाठी ठेवले. घरी आल्यावरती तिनं मेणबत्ती लावली. सुरेशला तांदूळ आणि दूध आणायला पाठवलं. घरात अंधारात तिनं मासे स्वच्छ करून चुलीवरती कालवण शिजवायला ठेवलं. माशांच्या कालवणाचा सुगंध झोपडीमध्ये दरवळू लागला आणि सुरेशची भूक अजून वाढली. रात्री सगळ्यांनी 2 दिवसांनी पोटभर जेवण केलं. छोट्या मुलाला दूध पाजून पारूनं झोपवलं. सुरेशने माशांचं कालवण आणि भात मनसोक्त खाल्ला. मुलं पोटभर जेवून झोपली याचं समाधान पारूच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. पण रात्री अचानक सुरेश उठला आणि बाहेर जाऊन उलटी करू लागला. पारू घाबरली. "काय झालं रे?" तिनं विचारलं. सुरेश म्हणाला, "आई, मला मळमळ झाली आणि एक स्वप्न पडलं. तो मोठा साप मला चावला." हे ऐकून पारूच्या मनामध्ये भीतीनं घर केलं. अंधारात मासे चिरताना चुकून साप तर चिरला नाही ना? आपण मुलाला सापाचं मांस तर खाऊ घातलं नाही ना? अशा अनेक विचारांनी ती हादरली. तिच्या डोक्यात नवऱ्याचा मृत्यू फिरू लागला. भीती, उपासमार आणि थकव्याने तिची अवस्था खूपच खराब झाली. ती उठायला गेली आणि अचानक चक्कर येऊन खाली पडली. आईच्या पडण्याच्या आवाजानं सुरेश घाबरून तिच्या जवळ धावत आला. छोटाही रडत आईला उठवू लागला. "आई, उठ ना ग, मला काही झालं नाही ग." सुरेश रडत म्हणाला. दोघंही आईला हलवत होते. काही वेळानं पारूनं हळूहळू डोळे उघडले. तिने दोन्ही मुलांना रडताना पाहिलं आणि तिला स्वतःवरच राग आला. ती मुलांना घट्ट मिठी मारून रडू लागली. तेवढ्यात शेजारची काशीबाई रडण्याचा आवाज ऐकून झोपडीत आली. तिनं गावातील वैद्याला बोलावलं. वैद्यानं सुरेशची तपासणी केली आणि म्हणाला, "घाबरण्याचं काही कारण नाही. 2 दिवस उपाशी राहून अचानक जास्त खाल्ल्यानं पोट बिघडलं आहे आणि पारूला अशक्तपणा आणि भीतीमुळे चक्कर आली." हे ऐकताच पारूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुलांना जवळ घेत म्हणाली, "देवा, माझी लेकरं सुखरूप आहेत, एवढंच पुरं."
दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता. सूर्याची कोवळी किरणं झोपडीवरती पडत होती. सुरेश आईजवळ येऊन म्हणाला, आई, मी मोठा झालो की तुला कधीच रडू देणार नाही. पारूनं त्याच्या डोक्यावरती हात फिरवला आणि म्हणाली, तू फक्त चांगला माणूस हो. माझ्यासारखं दुःख तुला कधीही भोगावं लागू नये. त्या दिवसानंतर पारूनं भीतीत नाही तर धैर्यानं जगायचं ठरवलं. कारण तिला समजलं होतं की आई कधीच हरत नाही. ती प्रत्येक वेळी मुलांसाठी पुन्हा पुन्हा उभी राहते. आई फक्त आई असते.